दोपहर भोजन करने के बाद आधा घंटा विश्रांति लेने के बाद, कुछ लोगों को दोपहर में जल्दी चाय की आदत है, कुछ लोगों को नींद से उठकर थोड़ा मुखवास खाने की आदत है, सभी का हार्दिक स्वागत है। थोड़ा सा वार्म अप चलता हुआ यहाँ पर क्षितिज चरोली पुणे टीम का, और पहला ओवर लेकर आ रहे सन्नी। जो मैदान में लाइट्स है उसको बंद किया जाए प्लीज, 2 मिनट लगेंगे, लाइट बंद होने के बाद खेल शुरू होगा। 70-70 के यूट्यूब चैनल पर तमाम दर्शकों का स्वागत। 70-70 सतीश जाधव, आशीष मोरे और पूरी टीम को मैं मुबारकबाद देना चाहूँगा। कल 5,75,000 का माइलस्टोन हासिल कर लिया। आज 580, 582 तक जाने का हमारा प्रयास रहेगा। एजाज कुरैशी लेफ्टी बैटर है, कृष्णा सातपुते राइटी बैटर है, दोनों किसी तारुफ के मोहताज नहीं है। और सामने अगर आप टीम देखें तो क्षितिज चरोली पुणे टीम, और खेल की शुरुआत कृष्णा सातपुते ऑन स्ट्राइक। 6 ओवर का मुकाबला है। पहली गेंद स्क्वायर कट लगा दिया और 4 रन। शानदार चौका शॉर्ट और वाइड बॉल पर, भव्य शुरुआत। पहिला चेंडू हाफ ट्रॅकर राहिला, उजव्या सीच्या बाहेर रूम दिला होता आणि त्याला स्क्वेअर कट करत असताना पहिल्या चेंडूवरती एक सकारात्मक सुरुवात या स्पर्धेची आणि या दिवसाची करण्यामध्ये कृष्णा सातपुतेचा हटकंड आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये त्याने पुन्हा एकदा दाखवलाय। बिल्कुल लेग कटर को पहले पढ़ लिया था। सन्नी की गलती ये रही कि बॉल शॉर्ट और वाइड थी। पहले बॉल पर चौका, शानदार शुरुआत कृष्णा सातपुते। कल जहां रुके थे वहीं से शुरू होते हुए 4 विदाउट लॉस। धीमी गेंद और ये 6 सीधा मेट्रो के ब्रिज के ऊपर लगने वाला ये फॉलिंग स्वीप। पहले पे चौका, दूसरे पे छक्का, पहला स्क्वायर कट, दूसरा स्लॉक, फॉलिंग स्वीप, 10 रन। ट्रेडमार्क स्ट्रोक विक्रमादित्य कृष्णा सातपुते यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला। फुलरलेनचा बॉल आणि त्याला ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर धाडण्यामध्ये ते यशस्वी राहिलेत। पहिल्या षटकापासून आक्रमकता धारण करायची आणि प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करायचं, हा प्रयत्न जणू या बॅटरचा पाहायला मिळाला। इंटेंट चांगला आहे असंच म्हणता येईल। इस टूर्नामेंट में थॉमस डायस और कृष्णा सातपुते दोनों ने हमको काफी मुतासिर किया है अपनी बल्लेबाजी से। स्कोर 10। इस बार बेहतर बॉल थी सन्नी की, विकेटों में आती हुई, थोड़ा सावधानी से खेला। स्कोर 10 पर। इस प्रतियोगिता का पहला इनाम 10 लाख रुपए, दूसरा इनाम 5 लाख रुपए। मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए एक मोटर कार है, और मोटर कार के लिए पॉइंट सिस्टम जारी है। हर बनाए गए रन पर 1 पॉइंट, हर विकेट पर 7 पॉइंट। अगर आप ऑलराउंडर है तो एक ही मैच में आप बैटिंग के और बॉलिंग के दोनों पॉइंट्स हासिल कर लेंगे। स्कोर 10। धीमी गेंद इस बार गैप से निकाल दिया। इसको कहते हैं क्वालिटी। बड़े बल्लेबाज की यही निशानी है, गैप ढूंढते हैं और रन बनाते हैं। फ्रंट फुट आणि बॅकफुट हा भेद केला नाहीये, सुवर्ण मध्ये चांगला जुळून आणला असं मंडल कृष्णा सातपुतेच्या बॅटिंगमध्ये। कारण जिथे आपण पाहिला फुलरलेनच्या बॉलवरती स्लॉक स्वीप फ्रंट फुट वरून केला होता, तदनंतर 2 बॅकफुटला 2 चांगले चौकार आलेत आणि तो एक चांगल्या रीतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय। स्कोर 14 विदाउट लॉस। और इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड, शॉट ऑफ द आफ्टरनून, गर्मा गर्म लबालब सिक्सर। कृष्णा सातपुते सेट ऑन फायर। पहिले षटक हे त्याच्या नावे राहिलं। 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। पहिले षटक प्रगतीपथावरती असताना सनीवरती चढवलेले हल्ले, 2 षटकार, 2 चौकार आणि अगदी पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल समाचार इथे घेण्यात आलाय। सनी के सामने सनी मचाते हुए कृष्णा सातपुते। स्ट्रेट 6 बहुत कम लोग लगा पाए हैं। ये प्योर क्वालिटी वाला शॉट था, टाइमिंग वाला, उड़न खटोला। 6 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 20। कृष्णा 20 पर नॉट आउट 5 गेंदों में। यहां पर एक और छक्का। स्कोर 26। कृष्णा दाएं, कृष्णा बाएं, कृष्णा आगे, कृष्णा पीछे, कृष्णा ही कृष्णा। स्कोर आगे बढ़ता हुआ 26।
26 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स हे मूलमंत्र अंगीकारलंय आणि पहिल्या षटकामध्ये धावांची अक्षरशः लयलूट केली आहे. कारण जिथे आपण पाहिलं ना तर धावांची पूर सुदृश्य स्थिती इथे निर्माण झाली असंच म्हणता येईल. कारण पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्या. 6 षटकांची लढत आहे. ज्या पद्धतीने कृष्णा सातपुते 6 चेंडूवरती 26 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय त्याच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार पाहायला मिळालेत. एकंदरीत पहिल्या षटकाची हायलाइट्स आपण पाहतोय. पहिला बॉल पहा, उजव्या एसटीच्या बाहेर रूम दिला होता, स्क्वेअर कट केला, पदललित चांगलं पाहायला मिळालं. पुढचा बॉल ज्या वेळेला आपण ऑन साईडला षटकार पाहिला होता, शफल झाले, उजव्या एसटीच्या बाहेर आले आणि हा ट्रेडमार्क स्ट्रोक कृष्णा सातपुते यांच्या बॅटमधून. तिसरा बॉल उसळी घेणारा जो यष्टीरक्षकाचा भेद घेत होता. एक चांगल्या दर्जाचं षटक इथे पाहायला मिळालं. आपण या इंटर हाफ मधून आमंत्रित करूयात. इंटर हाफ मॅच असेल ती एका बाजूला आचार्य यात्रे बॉयज आणि एबी बॉयज दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅच राहुल सातव जिनके नेतृत्व में इस साल एनबी ट्रॉफी जीती गई. नेवर की बॉलिंग है. अब देखिए इजाज भी आ चुका है. कृष्णा तो कृष्णा, इजाज का मिजाज और गेंदबाज बन जाते हैं लाइलाज. 32. राहुल सातव हा तोच गोलंदाज आहे ज्याने काल 2 षटक टाकले, 2 धावा दिल्या, 2 विकेट प्राप्त केल्या. एक मेडन ओव्हर त्याच्या नावावरती पाहायला मिळाली. परंतु कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे हेच सांगण्याचा प्रयत्न इजाज कुरेशीने केलाय. कारण इजाजचा मिजाज पाहिला ना तर पहिल्या बॉलवरती त्याने हा षटकार ठोकलाय. धावफलक वेगाने पुढे 32 धावा धावफलकावरती आहेत. कल ये टीम स्कोर चेस कर रही थी रात में, लेकिन अब दोपहर का समय है. जयेश, एक बात ये भी है कि दोपहर के समय में बॉल जल्दी ट्रैवल भी होती है, हवा भी चलती है, हाई स्कोरिंग मैच होने की उम्मीद है क्योंकि श्रीतेज के पास भी कुछ हार्ड हिटिंग बैटर्स हैं. शीरू लोहार, राहुल सातव जैसे कड़क बैटर हैं और मुझे ऐसा लग रहा है कि ये स्कोर 80 के घर में जाता है तो एक अच्छा चेज हमें देखने मिलेगा. स्कोर 32. राहुल की गेंद इस बार थोड़ा रुक कर आई, विकेटकीपर ने अपने पैर से इसे रोका था. ग्रुप सी का ये अंतिम मुकाबला है और इसमें जीतने वाली टीम बालाजी 11 से मुकाबला करने वाली है. पहला मुकाबला धमाका क्रिकेट क्लब नई दिल्ली और एफएम होस्पेट कर्नाटका रायगढ़ के बीच. बहुत जबरदस्त यहां पर गेंदबाजी राहुल सातव द्वारा. बॉल ऑफ स्टंप के बाहर रखी है क्योंकि जब मिडल लेग पर आती है तो इजाज के लिए उसको लपेटना आसान है. मैं इजाज को लपेटने नहीं दूंगा. स्कोर 32. इस बार भी बॉल ऑफ स्टंप की लाइन अंपायर अनिल आवड़े गांवकर अब हमारी तरफ झुके और वाइड बॉल दिया है. बहुत ज्यादा बाहर थी दायरे के. स्कोर 33. 2 डॉट बॉल करने के बाद एक वाइड बॉल यहां पर थोड़ा सा तकलीफ देते हुए अंपायर अनिल आवड़े गांवकर वाइड लाइन समझाते हुए वाइड बॉल की अहमियत सब जानते हैं. क्षितिज 11 सरोली पुणे टॉस जीतकर बॉलिंग करती हुई. बैटिंग करते हुए इराकी 11 मुमरा. इस बार बल्लेबाज को बाहर खींचा था. फिर से वाइड बॉल. पहले बॉल पर 6, फिर 2 डॉट बॉल, फिर 2 वाइड बॉल. जो दबाव बना था वो अब रिलीज हो गया. इराकी 11 और स्कोर 34. इस बार बहुत नजाकत के साथ खेला था, ठहराव था उस शॉट में. इराकी 11 की बल्लेबाजी को देखकर इराक की राजधानी बगदाद में भी लोग माशाअल्लाह इस वक्त बोल रहे हैं. जिस तरह से कृष्णा सातपुते ने खेला है. 35. राहुल सातव अब तक 4 गेंदों में 9 रन दिए. 26 पर नाबाद कृष्णा, 7 पर इजाज. क्षितिज 11 पावर प्ले का अंतिम ओवर करते हुए राहुल सातव. एक थर्ड मैन, एक वाइडिश गली, एक पॉइंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ. ये ऑफ साइड की फील्ड. 5-4 का क्षेत्ररक्षण. फुल टॉस बॉल थी, एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेल दिया. दौड़ने की जरूरत नहीं समझी और ये नफासत भरा चौका.
लोअर फुलटॉस बॉल होता जिथे मात्र उजव्या सीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. शरीरापासून दूर खेळले थोडासा चेंडू, मात्र जिथे आपण बाईला रूम बनवत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धावसंख्या 4 ने बधारत असताना 39 धावा धाव फलकावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना सुपर बैटिंग. पहले ओवर में 26 रन बने थे. इस बार एक और कामयाब स्क्वायर कट लगा दिया और देखिए बॉल पिस्तौल से निकलती हुई बुलेट की तरह जन्नाटेदार चौका. या षटकामध्ये देखील धावा कुठे ना कुठेतरी असं वाटत होतं की थांबल्या होत्या. या गोलंदाजाची नाना रूपे पाहायला मिळाली, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि तदनंतर वाईड यॉर्करचा भडीमार केला होता राहुल सातवने. कौतुक करावं लागेल शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले हे 2 चौकार, कारण ज्या गोष्टीसाठी कृष्णा सातपुते जाणला जातो ना, तो मैदानाच्या आतमध्ये त्या तऱ्हेची बॅटिंग करतोय. तो खेळतो 8 चेंडू 34 धावसंख्येवरती नॉट आउट. 2 षटकांचा खेळ आलाय संपुष्टात. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना इराक 11 डिंग डॉंग या टीमची धावसंख्या 43 विदाउट लॉस. देखिए इस मुकाबले के इनिंग्स ब्रेक में इंटर घाटकोपर टूर्नामेंट का फाइनल होगा. आचार्य अत्रे बॉयज और एबी बॉयज दोनों कैप्टन से गुजारिश है कि आपको चंद्रकांत शेटे इनका संपर्क करना है. स्पर्धा सम्राट चंद्रकांत शेटे जी आपका मंच पर राह देख रहे हैं. हमारे अमेय भाऊ आपका भी स्वागत है. अमेय भाई ने जो सेवा दी है वाकई में मानना पड़ेगा. प बोला तो पानी, ना बोला तो नाश्ता, च बोला तो चाय, क बोला तो कॉफी, भ बोला तो भेल. अमेय भाऊ आम्ही आपले आभारी आहोत. राकेश गुप्ता, माय डियर वेलकम. यू लुक सो हैंडसम टुडे. 2 ओवर 43 रन और दूर वाले छोर से शुरुआत यहाँ पर सुधीर साबळे ने एनबी ट्रॉफी में बहुत अच्छी गेंदबाजी की. पुणे और अतराफ में ये गेंदबाज का बोलबाला है. ये पार्टनरशिप तोड़ने की क्षमता सुधीर साबळे में है. और स्ट्राइक पर है इजाज कुरैशी. 4 बॉल 7, रन संख्या 43. लीलाधर अन्ना सालियन और पूरी टीम ने राखी दीदी के नेतृत्व में जबरदस्त टूर्नामेंट आपके सामने रखा है. नेवर की शुरुआत सड़क पे कड़क बेधड़क 6 रन. अगदी स्लॉट मध्ये टाकला पहिला बॉल आणि त्याला फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला स्लॉक स्वीप करत असताना इजाज कुरैशीने एक मोठा स्ट्रोक इथे केलाय. मागील षटकाची ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती ना, त्या पद्धतीने आणि त्या रीतीने या षटकाची सुरुवात झाली असंच म्हणता येईल. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. अटॅकिंग इंटेंटने दोन्हीही बॅटर आपला आविर्भाव इथे स्पष्ट करतायत. या षटकामध्ये देखील आम्ही धावांची लयलूट करणार. 49. बहुत जबरदस्त बल्लेबाजी, प्योर क्वालिटी शॉट. अब तक एक भी शॉट मिस टाइम नहीं किया है दोनों ने, जो बड़ी बात है. 49 विदाउट लॉस. इराकी 11 बुमराह. एक और तगड़ा शॉट, हालांकि इस बार थोड़ा सा मिस टाइम हुआ है और ये पहले विकेट का पतन. सुधीर साबळे पार्टनरशिप तोड़ने में कामयाब रहे. इजाज कुरैशी को लौटना होगा और बड़ी सफलता. पार्टनरशिप ब्रेक केली, कारण कोंडी फोडली असंच म्हणता येईल. 49 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्या. मिस टायमिंग स्ट्रोक राहिला. एक चांगला झेल बाउंड्री लाईन वरती आपण शरद पारघेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं जो विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्या सुधीर साबळेला जाणलं जातं ना, त्याने आपल्या नावाला साजेशी, नावाला लौकिकतेला साजेशी अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली आहे. 49 धावा धाव फलकावरती असताना पहिला खेळाडू इथे बाद झालाय. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना इराक 11. शरद पारगे ने ये कैच लिया. नए बैटर है योगेश पेणकर. कृष्णा सातपुते के स्क्वायर कट आज देखते ही बन रहे. मैंने कृष्णा को अपने जीवन में एक मैच में इतने स्क्वायर कट लगाते हुए बहुत कम देखा है. स्क्वायर कट फॉलिंग स्लीप, स्क्वायर कट फॉलिंग स्वीप और एक स्ट्रेट 6, ये हाईलाइट रहा है. नए बैटर है योगेश पेणकर. एनबी ट्रॉफी में ऑल इंडिया ओपन हाफ में क्या ज़बरदस्त उन्होंने बल्लेबाजी की थी सिंहगढ़ इंस्टीट्यूट के मैदान पर. खास करे के कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ पर उनके शॉट्स देखते ही बन रहे थे. रायगढ़ का ये फाइटर जेट अब बल्लेबाजी के लिए तैयार है. सामने सुधीर साबळे ने जो विकेट लिया उसने जान फूंक दी है इस टीम के अंदर. श्रीतेज सरोली पुणे टैप करते हुए खेला. 1 रन 50 रन पूरे होते हुए 50 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहले विकेट के लिए 49 रनों की भागीदारी हुई. करंट रन रेट पर 124 बन सकते हैं और 124 बने तो 5 साल के क्रिकेट के इतिहास में इस प्रतियोगिता का वो सर्वाधिक स्कोर बन जाएगा.
प्रशांत घरत ने उस दिन 77 रन बनाए 24 गेंदों में। एक हाईलाइट रही कृष्णा सातपुते की कल की 44 रनों की पारी, और उसके पहले प्रदीप पाटिल 15 गेंदों में 45 रन की पारी। ऐसी कई पारियां यादगार रही है इस प्रतियोगिता में। इस बार फिंगर्स को रोल किया और कृष्णा सातपुते पहली बार मिस टाइम करते हुए, यह बहुत जरूरी है। सुधीर साबळे ने पूरी टीम को यह मैसेज दिया, आपण हिम्मत हारायची नाही है, रडायचं नाही, लढायचं है। और श्रीतेज चरोली पुणे टीम अब लड़ने के लिए तैयार है। जिस तरह से कृष्णा को रोका, इजाज को आउट किया है, ये ओवर में सब कुछ चित्र बदलता हुआ। स्कोर 50 for 1। इस बार मिस टाइम, एक और विकेट गिरने का वहां पर मौका है, लेकिन दोनों के बीच में टप्पा खाती हुई गेंद। स्कोर 51 पर 1। 70-70 का टेनिस बॉल इस्तेमाल हो रहा है इस राष्ट्रवादी कप में। ये वो डगआउट का दृश्य है जहां पर जीवित मात्रे, मयूर वाघमारे, इजाज कुरैशी, पंकज पटेल, सभी खिलाड़ियों को दर्शाया जा रहा है। भारतीय टेनिस क्रिकेट के इतिहास की सबसे कामयाब टीमों में की एक के रूप में डिंगडोंग को देखा जाता है। प्रतीक 11 जो इस वक्त इराकी 11 मुमरा के नाम से खेल रही है। पारी का तीसरा ओवर, 6 ओवर के मुकाबले हैं। ऑन ड्राइव अच्छा था योगेश पेनकर, इनकी ड्राइविंग सेंस बहुत अच्छी है। 3 ओवर के बाद स्कोर हो गया है 52 रन 1 विकेट के नुकसान पर। कृष्णा 35, योगेश 2, सुधीर साबळे 1 ओवर 9 रन 1 विकेट। जयेश, पूरी पारी का ये सबसे अच्छा ओवर कहा जाएगा। अरे सर, या षटकाने मोमेंटम शिफ्ट केला असंच म्हणता येऊ शकतं, कारण जिथे आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 26, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 17, तिसऱ्या षटकामध्ये केवळ 9 धावा आल्या। महत्वाची बाब ही राहिली ना की जिथे आघाडीला आलेल्या दोन्ही बॅटर्स असं वाटत होतं की आता त्यांना मात्र सूर गवसलाय, चांगल्या रीतीने बॅटिंग करतायत, स्थिर स्थावर झालेत, आणि आता जिथे चांगल्या दर्जाची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, अशा क्षणाला सुधीर साबळे आला आणि त्याने एक मोठी विकेट इथे प्राप्त केली। कुठे ना कुठेतरी इथून एक मोमेंटम शिफ्ट व्हायला सुरुवात झाली आहे असंच म्हणता येऊ शकतं, कारण मध्यार्ध संपलाय या इनिंगचा। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52-1 अशी स्थिती इथे इराक 11 या टीमची पाहायला मिळते। अगला जो मुकाबला रहेगा उसके लिए इंटर घाटकोपर की दोनों टीमें जो फाइनलिस्ट हैं उनसे मैं गुजारिश करूंगा आप रिपोर्ट करें। आचार्य अत्रे बॉयज और एबी बॉयज, ये दो टीमों ने 128 टीमों के बीच में नाम कमाया है फाइनल में पहुंचने का। 52 for 1। नए ओवर की शुरुआत रोहन खरात, स्पिन का जादूगर। आज से कुछ साल पहले रोहन खरात ने कृष्णा को की गई ओवर का हाइलाइट्स बहुत फेमस हुआ था यूट्यूब पर। बहुत ज्यादा टर्न लेती हुई गेंद और वाइड। रोहन खरात बहुत अच्छा बॉल को स्पिन कर लेते हैं और ये बहुत इंपॉर्टेंट रहेगा। योगेश पेंडकर जैसे बल्लेबाज उनको हल्के में न लेते हुए सावधानी से खेलें। इस बार वाइड बॉल, 2 लेग ब्रेक, दोनों वाइड। बहुत ज्यादा वाइड टर्न है। एक्स्ट्रा की संख्या 4, स्कोर 54 1 विकेट पर। अपील और आउट। देखिए ये रोहन खरात है, ये मिनी शेन वॉन है। जयेश, मतलब मुझे शेन वॉन की याद आ गई। इतना बड़ा टर्न कोई करता है क्या भला? व्हाट अ टर्न दैट वाज। मुझे नहीं लगता इंडिया में इस वक्त कोई भी गेंदबाज इतना बॉल को टर्न करता है। या युवा खेळाडूंनी ना निश्चितच इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे, कारण त्यांनी भल्या भल्या फलंदाजांना अक्षरशः क्रीडानगरीच्या आतमध्ये ना लेझिम खेळायला भाग पाडलाय असंच म्हणता येईल। एका टप्प्यावरती निरंतरता गोलंदाजी करतो, हातभर वळण घेणारे त्याचे बॉल। हा चेंडू जर का आपण पाहिला ना तर बाहेरच्या पडल्यानंतर अधिकचा बाहेरच्या दिशेने निघणारा, त्याला चेस करण्याचा प्रयत्न केला योगेश पेंडकरने आणि कॉट बिहाइंड विकेट। यष्टिरक्षकाचाही तितकंसं कौतुक करायला हवं, एक चांगला झेल टिपण्यात आला। या गोलंदाजाची नाना रूपे इथे अवीट करून देतील, अवीट आनंद करून देतील, मिळून देतील यातील मात्र शंका नहीं है। अजून एक विकेट प्राप्त के लिए रोहन खरात टीम के लिए दूसरा विकेट लेते हुए अपना निजी पहला विकेट। विकेटों के पीछे बेहतरीन कैच लिया गया कैप्टन द्वारा। 54 पे 2। और रोहन खरात के सामने अब नए बैटर है पंकज जाधव, और जिन्हें माटिया कहा जाता है। रायगढ़ प्रीमियर लीग का टाइटल जिस
खिलाड़ी ने जीता इस साल। पंकज जाधव माट्या, ये उनका नाम है, बूम बूम माट्या के नाम से काफ़ी फेमस है। घारिया माट्या की जोड़ी पूरे भारत में विख्यात, योगेश पेंडकर घारिया और पंकज जाधव माट्या। तो 54 for 2 हमारा सब्सक्राइबर मीटर 5,76,549। दोस्तों आज 5,80,000 हमें करने हैं। डेड बॉल, रोहन खरात अपनी उंगलियों का जादू बिखेरते हुए आते, इस बार पुल कर दिया, वहां पर क्षेत्र रक्षक है इसलिए एक से ज्यादा मिलना मुश्किल होगा। पंकज जाधव ने अपने रनों के अभियान की शुरुआत की है, 2 विकेट के नुकसान पर 55। चौथा ओवर इजाज कुरैशी आउट हुए 13 पर, फिर 2 पर आउट हुए योगेश पेंडकर। रोहन खरात के लिए फील्डिंग सजा दी गई है इस वक्त दूर दराज तक। पावर प्ले खत्म हुआ है। कृष्णा सातपुते को टर्न और बाउंस दोनों ने परेशान किया। राइजिंग एंड सरप्राइजिंग इस तरह की गेंद, उंगलियों का जादू, इसके लिए प्रैक्टिस करनी पड़ती है। हर रोज 1 घंटा 2 घंटे की प्रैक्टिस आपको बॉल के ऊपर कंट्रोल लाने में मदद करती है। 56 पर 2। चौथा ओवर, इस बार बहुत ज्यादा टर्न और वाइड। रोहन खरात को टर्न के ऊपर मेहनत करनी है, बहुत ज्यादा गेंदें टर्न हो रही है और बॉल ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाकर और बाहर टर्न हो रही है, इसलिए वाइड दी जा रही है। इस बार घूम घुमा के शॉट और बॉल जाएगी इस वक्त सीधा पेड़ को लगती हुई, और ये पेड़ वाला छांव देने वाला 6। पंकज जाधव मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याच्याकडे मैदानात येता सिंहाची तडप, आक्रमकता आणि आत्मविश्वास दिसतोय. कारण ज्या पद्धतीने तो बॅकफूट वरती आला, ज्या पद्धतीने वळण घेणाऱ्या चेंडूला विथ द टर्न ऑन साइडला बॅकफूटला येत असताना, पुल करत असताना हा षटकार त्याने ठोकलाय. 63 ला 2. ये ओवर में 11 रन आए हैं, 1 विकेट गिरा है। लंबा ओवर चलता हुआ वाइड बॉल की वजह से। हाफ ट्रैकर बॉल रॉन्ग वन था, एक हाथ से खेल दिया। ये पंकज जाधव है माट्या, और बुम बुम माट्या का बुम बुम चौका। 1 हँडेड स्ट्रोक पाहू शकता आपण. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणार आणि अगदी कमी गतीने टाकलेला रॉंग वन राहिला होता हा बॉल. हा चेंडू पडल्यानंतर ऑफ ब्रेक बट झाला आणि ज्या पद्धतीने आपण रिप्ले मध्ये पाहतोय, बाहेरच्या दिशेने निघणारा 1 हँडेड स्ट्रोक ऑन साइडला लॉंग लेगला सीमारेषेच्या बाहेर पंकजच्या बॅट मधून निघणारा हा चौकार. सफल झाले होते उजव्या हस्तीच्या बाहेर, बॅटच्या स्टिकरला लागला आणि एलिव्हेशन चांगलं मिळालं या स्ट्रोक वरती. 67 for 2 फोर्थ ओवर। इस बार बेहतर बॉल थी, एक खर्चीला ओवर कहा जाएगा। 15 रन इसमें दिए रोहन खरात ने, और उसमें अधिकांश रन वाइड के रूप में आए। 1 6 1 चौका जरूर आया। 4 ओवर 67 रन 2 विकेट। कृष्णा सातपुते 11 गेंदों में 36 पर, पंकज जाधव 4 बॉल 11। आखिरी 2 ओवर का खेल शेष। हे षटक कुठे ना कुठेतरी असं वाटलं होतं की धावांवरती अंकुश लगावतंय की काय. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली, 2 अवांतर चेंडू जरूर आले, पुढच्या 2 बॉलवरती एकेरी धावा आल्या, परंतु तदनंतर आलेला षटकार आणि एक चौकार आपण जो काही पाहिला, धावा वेगाने येत असताना याही षटकामध्ये पाहायला मिळाल्या. एक षटक हाताळलं रोहन खरातने, धावा खर्च केल्या त्या 15, एक विकेट प्राप्त करण्यामध्ये तो राहिला यशस्वी. 67 धावा धावफलकावरती आहेत 2 खेळाडू बाद. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथूनही मोठी धावसंख्या निश्चित पाहायला मिळेल, या मात्र तीळ मात्र शंका नाही आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये 11 बॉल आणि 36 धावसंख्येवरती कृष्णा लक्ष्मण सातपुते विक्रमादित्य हा खेळाडू खेळतोय. पिछले पूरे ओवर में देखें, कृष्णा सातपुते को स्ट्राइक बहुत कम मिला था, लेकिन अब एक बार फिर से रन बनाने के अभियान में तैयार हैं। 67 2 विकेटों पर सुधीर साबळे जिन्होंने विकेट लिया था, वो अब गेंदबाजी के लिए तैयार हैं दूर वाले छोर से। इस बार ड्रॉप किया था बॉल को केवल हवा में, कैच आउट का मौका, कैच नहीं होगा, रोकने में सफल रहे। 1 रन पूरा किया कृष्णा सातपुते ने 68 पर 2। सुधीर साबळे लगातार बल्लेबाजों के ऊपर हावी होते हुए नजर आए।
इस पूरी पारी का सबसे कम खर्चीला ओवर जिन्होंने किया सुधीर साबळे। सामने वाला खिलाड़ी कितना बड़ा है, उसका बायोडेटा कितना स्ट्रांग है, उसने कितने 100 मारे, उसने कितनी गाड़ियां जीती है, ये मायने नहीं रखता। 68 for 2। अगर तुम्हारे हाथ का बल्ला तलवार है तो मेरे हाथ की गेंद ये तोप है और मैं वहां से बम गोले दागूंगा। ये अभिगम लेकर गेंदबाजी करनी होगी। सुधीर साबळे ने अब तक काफी अच्छी गेंदबाजी की है इस पूरी प्रतियोगिता में। एक्सप्रेस बॉल बिल्कुल ऑफ स्टंप के बाजू से गुजरती हुई अंदर की जानिब थोड़ा सा कटी, स्ट्रेटनिंग अ टच। 68 for 2। साबळे की बॉलिंग एक्शन भी काफी अच्छी, स्मूथ है, देखने का एक अलग मजा आता है जब वो दौड़कर आते हैं। उंगलियों को फेरा, लवली बॉल, लेकिन देखिए गति परिवर्तन की वजह से दिशा परिवर्तन हुआ और वाइड। 6 एक्स्ट्रा आ चुके हैं, मतलब 1 ओवर एक्स्ट्रा किया गया, ऐसा हम कह सकते हैं। 69 for 2। स्कोर 85 के आसपास दिखाई दे रहा है इस वक्त, अगर ये दोनों नॉट आउट रहे। फुल टॉस बॉल और इसके साथ ही लगने वाला ये चौका। आप फुल टॉस बॉल पंकज को नहीं कर सकते, बड़े आराम से बल्ले को घुमाया और भेज दिया था वाइड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। 4 रन के लिए उत्कृष्ट टाइमिंग और स्कोर आगे बढ़ता हुआ 73 for 2। 73 धावा धावफलकावरती आहेत। क्रीजच्या गहराईचा पुरेपूर वापर केलाय, लोअर फुल टॉस बॉल मिळाला। सुधीर साबळे कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं ना की या धावसंख्येवरती त्याने एक महत्वाचा हातखंडा त्याचा हा राहिलाय की धावा कमी देण्याचा प्रयत्न त्याने निश्चित केलाय। विकेट देखील एक प्राप्त केली, 15 धावा अद्याप त्याने खर्च केल्यात। इस बार बेहतर बॉल थी, थोड़ा गलतियों से सीखा। अतड़ियों पर आती हुई गेंद, जादव ने 1 रन लिया, जादव पहुंचे 16 पर और टीम का स्कोर हो गया 74, 2 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर। सुधीर साबळे पहले ओवर में 9 रन दिए थे, इस ओवर में अब तक 7 रन दे चुके हैं। कृष्णा सातपुते 12 बॉल 37, अर्धशतक का इंतजार है और भावेश शेलार बल्ला लेकर जाते हुए। भावेश शेलार यहाँ के लोकल बॉय, लिटिल वंडर्स क्रिकेट एकेडमी के वो कोच हैं जो चंद्रकांत शेटे और भावेश शेलार मिलकर चलाते हैं भटवाड़ी में। इस बार उंगलियां घुमाई, कृष्णा को मजबूर किया, मिस टाइम और आउट हो जाएंगे। जी हां, वेरी बिग विकेट सुधीर साबळे को मिलती हुई। अनुराग मोहिते ने वो कैच को अंजाम दिया। जयेश, एक चीज पक्की है, सुधीर साबळे हार मानने वाला खिलाड़ी नहीं है। कृष्णा सातपुते के सामने बिंदास गेंद और आउट। एक निर्भीड आणि निर्धास्तपणे बॉलिंग करणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय, कारण 2 फुलर लेनचे बॉल टाकले, डॉमिनेट केलं होतं अक्षरशः कृष्णा सातपुतेला। पहिल्या बॉलवरती देखील लीडिंग एज घेतली होती, संधी प्राप्त झाली, यष्टिरक्षक काही अंशी दूर राहिला आणि याचंच कारण की काय, जिथे झेल निसटला होता, परंतु पुढील मिळालेल्या संधीचं सोनं केलं सुधीर साबळेने आणि म्हणूनच की काय जिथे कृष्णा सातपुतेला परतवलंय। एकंदरीत पाहिलं तर 74 धावा धावफलकावरती 3 खेळाडू बाद झालेत। 5वे षटक प्रगतीपथावरती सुधीर साबळेचं पाहायला मिळत आहे। 2 विकेट त्याने घेतल्यात, 16 धावा केवळ खर्च केल्यात। पहले ओवर में 9 रन देकर 1 विकेट, इस ओवर में अब तक 7 रन देकर 1 विकेट सुधीर साबळे ने 2 प्राइज विकेटें ली है। और अब जीवित मात्रे नए बैटर हैं। कल बहुत देरी से उनको भेजा गया था और लास्ट में एक 6 मारा था और बहुत छोटे फर्क से मैच को हारना पड़ा था इराकी 11 मुंब्रा को, लेकिन आज इराकी 11 बहुत जबरदस्त खेल रहे हैं। 74 for 3, स्ट्रॉन्ग परफॉर्मेंस इन बैटिंग। इस बार घुमाया साबळे ने, स्लोअर 1 पर बीट किया और 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 3 विकेट के नुकसान पर 74। टॉस जीतकर पहले बॉलिंग कर रही है श्रीतेज सरोली पुणे, बल्लेबाजी कर रही इराकी 11 मुंब्रा डिंगडोंग।
पंकज जाधव 7 बॉल 16, जीवित मात्र 1 बॉल 0, सुधीर साबळे 2 ओवर 16 रन 2 विकेट। आचार्य अत्रे बॉयज और एबी बॉयज टॉस के लिए आपको मुख्य मंच पर हमारे स्पर्धा सम्राट कमेंटेटर चंद्रकांत शेटे इनका संपर्क करना है। मैच टाइम स्पोर्ट्स के ओनर भी हैं। बहुत बढ़िया मैच टाइम की टोपियां आप देखते हैं जो उन्होंने कई खिलाड़ियों को दी है, मैन ऑफ द मैच के रूप में भी यहाँ दी गई है। और उसके ऊपर की एम्ब्रॉयडरी, उसके जो फिटिंग है टोपी की, एक नंबर। रोहन खरात आखिरी ओवर करेंगे। मैं यहाँ पर अनुराग मोहिते की तारीफ करना चाहूंगा, एक युवा गेंदबाज को आखिरी ओवर दिया है। आज ये बच्चा है, कल का बाप है। जिस तरह से इसने गेंदबाजी की है, भल भले बल्लेबाजों को पानी पिलाया है। इस बार पुल कर दिया, फ्लैट शॉट और ये भव्य चौका। पंकज जाधव बॉल के टर्न को पढ़ते हुए, धीमा टर्न था, शफल हुए और ऑफ स्टंप के आधा मीटर बाहर से बल्ले को स्वाइप किया। हैंड आई कोऑर्डिनेशन बढ़िया, स्कोर 78 पर 3। पंकज जाधवने एक गोष्ट आवर्जून चांगल्या रीतीने केली, टॉप ऑफ दी बाउन्स आले, चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय, त्याला ऑन साइडला पुल हुक करण्यामध्ये ते यशस्वी राहिलेत आणि हीच बाब आहे की रोहन खरात वरती ते हावी ठरत असताना पाहायला मिळतात। 78 ला 3 आहे, 6वं षटक प्रगतीपथावरती आहे। स्लॉग ओव्हर, धीमी गेंद और फेंक दिया उसे। लवली टाइमिंग। पंकज जाधव को इस तरह की धीमी गेंदें आप नहीं कर सकते, आंखों पर रुमाल बांधकर वो उसके ऊपर हल्ला कर देंगे। प्रेडिक्टेबल बाउंस और पंकज जाधव यहां पर फॉर्म में आते हुए रायगढ़ प्रीमियर लीग में आज पूरे रायगढ़ में उनकी पॉपुलैरिटी बढ़ गई और अब इस टूर्नामेंट में ऐलान कर दिया कि माट्या अजून आहे। देखिए किस तरह बल्ले को स्वाइप करते हुए खेला था। 84 फॉर 3। रोहन खरात बात करते हुए अनुराग मोहिते से क्या करना है क्या नहीं करना है। देखिए जब आप एक बड़े टूर्नामेंट में खेलते हैं आपसे उम्मीद की जाती है। डगआउट में काफ़ी खुश नज़र आ रहे हैं मयूर वाघमारे, उन्हें पता है कि दूसरी पारी में मुझे बॉलिंग मिलेगी। स्कोर 84 फॉर 3। 26 पर खेलते हुए पंकज जाधव 9 गेंदों का सामना किया है। इस बार फुल टॉस बॉल थी, गिरते हुए माट्या। माट्या का गिरना ये भी एक कभी कभी शुभ साबित होता है। माट्या को मैंने दौड़कर 4 रन लेते हुए देखा है। मतलब माट्या 4 रन दौड़ सकता है, ये पूरी दुनिया ने उस दिन देखा। और यहां पर 1 रन जरूर पूरा किया। हमारा सब्सक्राइबर मीटर अब 5,76,578। दोस्तों सब्सक्राइब करते रहिए, आपके फैमिली का चैनल है, प्यार देते रहिए 70-70 स्पोर्ट्स को। 85 फॉर 3। लास्ट ओवर इन प्रोग्रेस। पंकज जाधव 26, इजाज के 13, कृष्णा के 37 और 26 पंकज जाधव के। बल्लेबाजी के ये त्रिदेव इस बार सफल होकर खेल दिया है। स्ट्रोक बढ़िया है, चौका भले ही ना हुआ हो, कम से कम 2 रन मिल जाएंगे, वहां पर नहीं, मना किया। पंकज जाधव ने कहा नो, आपण धावायचं काम नहीं है, मी आहे। 86 फॉर 3। दूसरे रन का मौका जरूर था लेकिन पंकज ने कहा आई विल डू इट। रवि बनारस और पंकज जाधव इस वक्त पूरे भारतीय टेनिस क्रिकेट के सबसे तंदुरुस्त खिलाड़ी। और सीधा उठा दिया, टप्पा खाती हुई गेंद, मुझे लगता है बाउंड्री लाइन के बाहर। और शानदार चौका। स्कोर हो गया 90, 3 विकेट के नुकसान पर। स्ट्रेट ड्राइव। जयेश, टेनिस बॉल में स्ट्रेट ड्राइव लगाना, स्ट्रेट 6 लग सकता है, स्ट्रेट चौका लगाना उतना आसान नहीं है जो पंकज ने आज किया है। 90 रन बने 3 विकेट के नुकसान पर। फुल टॉस बॉल और ये बेस बॉल हिट, चाबुक शॉट, 6 रन। क्या जबरदस्त क्रिकेट चल रहा है। इट इज अ मैच टाइम और स्कोर आगे बढ़ता हुआ
96 for the loss of 3 wickets. 97 to win. सहरा के रन में अगर आप चलें, गर्मी में अगर आपको कोई एक गिलास पानी पिला दे तो जो आप शुक्रिया अदा करते हैं, ऐसे इतनी तपती हुई धूप की तपिश में अगर आपको कोई टोपी पहना दे, मतलब सर के ऊपर की टोपी, तो वो मैच टाइम ही है दोस्तों. एनी टाइम इज मैच टाइम. चाय टाइम हो तो मैच टाइम, कॉफी टाइम हो तो मैच टाइम, और क्रिकेट हो तो मैच टाइम. कृष्णा सातपुते, कॉट अनुराग मोहिते, बोल्ड सुधीर साबळे, 13 बॉल 37, इजाज कुरैशी 6 बॉल 13, कॉट शरद पारगे, बोल्ड सुधीर साबळे, योगेश पेनकर, कॉट अनुराग मोहिते, बोल्ड रोहन खरात 3 बॉल 2, पंकज जाधव 12 बॉल 36. जयेश, कोई भी टीम के 11 खिलाड़ियों में आपके पास इस तरह के 3 त्रिदेव चाहिए, कृष्णा, इजाज और पंकज, और ये वजह थी कि स्कोर 96 फॉर 3. एक्स्ट्रा 7 जो है मुझे थोड़ा खर्चीला लग रहा है क्योंकि 6 एक्स्ट्रा बॉल आपने की है. और दूसरी पारी में खेल की शुरुआत होगी. राहुल सातव 1 ओवर 17 रन, रोहन खरा 2 ओवर 36 रन 1 विकेट, सुधीर साबळे 2 ओवर 16 रन 2 विकेट, सनी कस्बे 1 ओवर 26, फॉलो विकेट्स 49, 54, 74. पहले विकेट के लिए 49 और तीसरे विकेट के लिए 20 रन की भागीदारी ये यहां पर काम में आई. और दूसरी पारी में जब खेल की शुरुआत होगी, 97 रन बनाने हैं मैच जीतने के लिए 36 गेंदों में, और ये 97 रनों का पीछा कैसे होगा, आइए इसका विवरण सुनते हैं हमारे युवा विवरणकार समालोचक भाई जयेश भोसले से. धन्यवाद. नेक्स्ट मॅच मी लक्ष वेधतोय आचार्य यात्रे बॉईज विपक्ष AB बॉईज, दोन्ही टीमचे कर्णधार आपण उपस्थित असाल तर चला लवकरात लवकर या. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. देशाचे माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 83व्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली राष्ट्रवादी चषक 2023 या स्पर्धेचा आपण आस्वाद घेतोय. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्षका आदरणीय राखीताई जाधव यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतो, अनुभवतोय. शेवटचा आणि अंतिम दिवस चालू असलेली मॅच श्रीतेज 11 चरोली विपक्ष इराग 11 डिंगडॉंग पुणे. पूर्वार्धाचा खेळ संपलाय, धावा बांधल्यात त्या 96-97चा लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलाय. 16.16च्या धावगतीने या धावगतीचा पाठलाग करावा लागेल. कृष्णा सातपुतेची बॅट तळपली, परंतु जिथे टॉप ऑर्डर दळमळीत झाला तदनंतर मैदानाच्या आतमध्ये पंकज जाधव आला आणि त्याने अक्षरशः हाहाकार माजवला. चांगल्या रीतीची बॅटिंग त्याने केली. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून एकंदरीत पाहायला मिळाले. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले, 2 चौकार पाहायला मिळाले आणि या खेळीच्या जोरावरती त्याच्या बॅटमधून नॉट आउट धावा पाहायला मिळाल्या. त्या अर्थातच 36 दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून निश्चित पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये जिथे 97चा करायचा आहे, पाठलाग लक्ष मोठा आहे. 6 षटकांच्या मॅचमध्ये राष्ट्रवादी चषक ज्या स्पर्धेची संपूर्णता चर्चा ही या महाराष्ट्रभर चालू आहे. खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेकडे आवर्जून एक यशस्वी आयोजन म्हणून या स्पर्धेकडे निश्चित पाहिलं जातं. बहुचर्चित, बहुआयामी, बहुरंगी असणारी ही स्पर्धा आज खुल्या गटातील केवळ 12 संघांना देण्यात आलेलं प्राधान्य या स्पर्धेचं एकंदरीत लेखाजोखा पाहिला तर प्रथम पारितोषिक आहे ते 10 लाख रुपये व आकर्षक राष्ट्रवादी चषक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 5 लाख रुपये व राष्ट्रवादी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून गौरवण्यात येईल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, आकर्षक सायकल व आकर्षक चषक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. अगदी त्याच वेळेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी कार या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. एकंदरीत आपण विचार केला ना तरी या स्पर्धेचा सर्वाधिक धावा थॉमस राईसच्या नावावरती राहिल्यात. 125 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. प्रशांत घरत
3 इनिंगमध्ये 108 धावा बनवल्या, परंतु कृष्णा सातपुते 2 इनिंगमध्ये 71 होत्या. या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून 36 आल्यात. अर्थात कृष्णा सातपुतेही या पंक्तीमध्ये येऊन बसला. 107 धावाने तोही अग्रस्थानी पाहायला मिळतोय. अर्थात ही मोठी धावसंख्या त्याच्या बॅटमधून निश्चित पाहायला मिळेल. गोलंदाजांचा विचार केला, सलमान शेखने एक बहारदार कामगिरी केली आहे. 3 इनिंगमध्ये त्याच्या माध्यमातून 8 विकेट घेण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. करण अंबालाला पाहिलं तर 7 विकेट त्याच्या नावावरती देखील आहेत. विश्वजित ठाकूर हा देखील आपण पाहिलं 5 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. प्रशांत घरत या स्पर्धेचा सर्वाधिक वैयक्तिक धावा बनवणारा खेळाडू राहिलाय. ज्याच्या बॅटमधून 24 चेंडूमध्ये 77 धावा, 9 षटकार आणि 4 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. राहुल सातव एक मात्र निर्धाव षटक त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आलं. तो खेळतोय या मॅचच्या दरम्यान. वळूया मैदानाच्या आतमध्ये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, जिथे 97 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शेरू लोहार आणि अमित तांबे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती शेरू लोहारला आपण पाहतोय. या खेळाडूकडे नेहमीच जाणलं जातं की त्याच्याकडे ठासून भरलेली प्रतिभा, त्याच्याकडे असणारी टायमिंग अद्भुत आहे आणि अविश्वसनीय खेळाडू म्हणून शेरू लोहारला पाहिलं जातं. तो स्ट्राईक एंडवरती आहे. पहिल्या षटकापासूनच प्रतिस्पर्ध्यावरती आक्रमण करण्यामध्ये त्याच्याकडे महारत आहे. तर पहिलं षटक अंकित कलकीला आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेला. त्याची देहबोली ज्या पद्धतीची असते, चांगल्या रीतीची गोलंदाजी नेहमीच करण्यासाठी तो देखील जाणला जातो. पर्सनालिटी कैसी है ना वो ज़्यादा इंपॉर्टेंट नहीं रखता है, अपनी मेंटलिटी कैसी है वो ज़्यादा इंपॉर्टंट रहता है. इथे पहा डीप एक्स्ट्रा कव्हरला मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलमध्ये बोलावण्यात आलाय. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक डीप मिड विकेट 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्यात आलाय. पहिला बॉल उजव्या एसीच्या बाहेर रूम दिला होता. आउटसाइड दी ऑप्शन कव्हर ड्राईव्ह करत असताना स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये पहिल्या बॉलवरती जशास तसं प्रत्युत्तर डीप फॉर टॅक चौकार. बहुत ही लाजवाब बल्लेबाजी. पहली पारी की पहली गेंद पर जो स्क्वायर कट कृष्णा सातपुते ने लगाया था, बिल्कुल करारा जवाब उसका यहाँ पर दूसरी पारी में देते हुए शेरू लोहार क्रीज में डीप गए और फिर देखे किस तरह से उसको टाइम करते हुए गैप में खेला. बल्ले के मध्य भाग में लगती हुई गेंद और ये चौके का स्वागत किया जाएगा टीम डगआउट में. शेरू लोहार 4 पर नाबाद, स्कोर 4 विदाउट लॉस, चेजिंग 97. 97चा पाठलाग चालू आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक डाऊन बॉल आलाय. टिपला झेल संपला. फलंदाजाचा खेळ नाही बसत आहे. धाव संख्येला मेळ. पहिला खेळाडू इथे बाद. सॉफ्ट डिसमिसल. शेरू लोहार को लालच दी थी, स्लॉक स्वीप करने गए, वहां पर मिस टाइम किया. अंकित कल्की के गेंद के रफ्तार ने उनको थोड़ा परेशान किया. देखिए क्रीज में डीप गए, बैठक शॉट लिया, लेकिन एग्जीक्यूशन अच्छा नहीं था. इजाज कुरैशी ने कोई गलती नहीं की और यहाँ पर शेरू लोहार को लौटना पड़ा. ये पहला विकेट श्री तेज चरोली पुणे टीम का गिरता हुआ. अब उन्हें 93 रन चाहिए बची हुई 34 गेंदों में. अंकित कलकी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. मयूर वाघमारे या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. अगदी विजय पावले या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. अर्थात ही गोलंदाजीचा जो ताफा पाहिला ना, तर फलंदाजी मुक्त छंदातली करावी अशी गोलंदाजी तर जरूर नाही आहे. इथे कष्ट तुम्हाला उपसावे लागतील आणि ते उपसण्याची तयारी तुमची असणं आवश्यक राहणार आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला धावांची लयलूट करावी लागेल. चौफेर टोले जंग फटकेबाजी निश्चित करावी लागेल. प्रतिस्पर्धीवरती आपल्याला हवी ठरणं हे अत्यंत आवश्यक राहणार आहे. पहिला खेळाडू इथे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल सातव येत असताना गोलंदाजाने ज्या पद्धतीने आपल्या चेंडूने तो निश्चितच चांगल्या रीतीची गोलंदाजी करतो जरूर, परंतु अगदी त्याच वेळेला चांगल्या रीतीची फलंदाजी त्याची पाहायला मिळत असते. त्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॉलची जुगलबंदी करण्याव्यतिरिक्त बॅटने त्याच्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जाणारा राहुल सातव मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 प्रमोशन करण्यात आलंय त्याचं. त्याला 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, हाफ आर्म पुल ऑन साइडला, सक्सेसफुल षटकार. बिल्कुल दिमाग रखा है कूल और 6 लगाता हुआ राहुल. किस तरह से बल्ले को स्वाइप किया. अंकित कल्की को भी ये ऐलान किया है, 1 विकेट गिरा है लेकिन हमने हिम्मत नहीं हारी है, क्योंकि ये मुकाबले में हमने जीत की ठानी है. 10 for 1. क्रीज में डीप जाकर देखे किस तरह उन्होंने बल्ले को घुमाया. नो यदि, नो किंतु, नो परंतु, न बल्कि गेंदबाज कर रहे हैं अंकित कल्की और कल्की के सामने यहाँ पर यह 6 ठोक डाला राहुल सातव ने. स्कोर है 10, 1 विकेट पर. 87 रन चाहिए 33 गेंदों में. 33 चेंडू 87 धावा.
क्षितिज 11 चरोली पुणे एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना राहुल सातो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि आपण आल्याची जाणीव त्याने करून देणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. पुढचा बॉल खोला टाकला होता, वेगाने इथे पाहायला मिळाला. या गोलंदाजाची नाना रूपे अवीट करून नेहमीच जात असतात, कारण आपण पाहिलं ना तर काही एक चेंडू हाफ ट्रॅकला टाकला, तदनंतरचा पुढचा बॉल अगदी सटीक लेंथ अँड लाईन वरती पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अंकित कल्कीने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. पुढचा बॉल नेक्स्ट डिलिव्हरी, लोड फुल टोज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, इथून जोखीम पत्करायची नाही आहे हेच प्रयत्न दोन्हीही फलंदाजांचे पाहायला मिळाले आणि तिथे कोणतीही धाव अवेलेबल नाही आहे. याचंच कारण की काय, निर्धाव चेंडू येत असताना पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना केवळ 10 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालाय. आस्किंग रन रेट होता 16.16. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने इजाज कुरेशी त्या ठिकाणी येत असताना एक धाव तो निश्चित मिळाले. फेकी करण्यात येते, तद्वर मात्र घेतली जाणारी केवळ एकेरी धाव इथे पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येत असताना पाहायला मिळतोय. 11-1 अशी स्थिती पाहायला मिळते. 1-1-1 हा एक नेल्सन आकडा ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळेल. दो पारियों की अगर तुलना करें तो पहली पारी में पहले ओवर में 1 ओवर के बाद स्कोर था 26. ये वो समय था जब कृष्णा सातपुते ने सन्नी के सामने मोर्चा खोला था, जिसके बनिस्बत दूसरी पारी में 1 ओवर के बाद स्कोर है 11. 86 रन चाहिए 5 ओवर्स में और हमारे सब्सक्राइबर मीटर अब निरंतर प्रगति करता हुआ 576.24. दोस्तों आज रात को 5:80 हमें तय करना है. अपना मोबाइल एक बार खोलकर देख लीजिए. अगर चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कीजिए. पापा मम्मी भाई बहन जीजा दीदी ताई ताऊ सबसे कहिए कि 70 चैनल को सब्सक्राइब करें. पप्पू राजू टिंकू मुन्नू टुन्नू सभी से प्रार्थना है कि 70 यूट्यूब चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बाजू का बेल आइकन दबाना न भूलें. मयूर देवीदास वाघमारे गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतं. एका छोट्याशा गावामधून येणारा एक युवक आज या गावाची ओळख बनून बसलाय. पनवेल तालुक्याच्या अगदी देवत नावाच्या एक छोट्याशा गावामधून येणाऱ्या युवकाने आज संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या नावाची छाप सोडली आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना स्ट्राईक एंडवरती राहुल सातव 4 चेंडू त्याने फेस केले. 7 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. जमेची बाजू राहील त्याला मैदानाच्या आतमध्ये जास्तीचा वेळ व्यतीत करणं. फुलर लेनचा बॉल, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह पाहायला मिळतोय. या गोलंदाजानेही अनेक चेंडू आत्मसात केलेत. किंबहुना आपण पाहिलं ना तर प्रत्येक बॉल वेगळ्या धाटणीवरती टाकतो. व्हेरिएशन व्हरायटीचा समन्वय साधणारी गोलंदाजी नेहमीच त्याच्याकडून पाहायला मिळाली आहे. अर्थात ज्या पद्धतीने गोलंदाजी हा पहिला बॉल पाहायला मिळाला, वेगाने टाकला. फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला होता, ज्यावरती कोणती धाव प्राप्त झालेली नाही. निर्धाव चेंडू आलाय. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अंकित फार वेगाने चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव निश्चित मिळाले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. वाईड यॉर्कर वरती एक सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. चित्याची चपळाई हरणाचा वेग धारण केला. धावा अर्जित करण्यात आल्या. त्या 2 पार्टनरशिप चाहिए. पहला विकेट जल्दी गिरने के बाद राहुल सातव ने वो कॉन्फिडेंस दिया है अपने पार्टनर अमित तांबे को, और ये दोनों मिलकर ये काम कर सकते हैं. मयूर वाघमारी का जैसे आपने जिक्र किया, 2 अलग अलग गेंदें उन्होंने की. पहली स्टंप टू स्टंप थी, दूसरी गेंद थी जो बॉल को स्टीयर किया गया. अब अगला आकर्षण क्या प्रस्तुत किया जाएगा मयूर वाघमारे द्वारा. स्कोर 13-1, 84 चाहिए और मैच जीतने के लिए. लोड फुलटोज आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय, परंतु धाव इथे कंप्लीट करण्यात येईल. या गोलंदाजाने ना खऱ्या अर्थाने एकंदरीत पाहिलं ना एक काळ असा राहिला की त्याच्याकडे एक मात्र चेंडू असायचा की तो वेग, या वेगाने तो नेहमीच गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. मयूर वाघमारे त्याची स्ट्रेंथ होती, त्याचा वेग, परंतु आज नाविन्यपूर्ण क्रिकेटच्या जगतामध्ये बदल करण्याचा प्रयत्न त्याने निश्चित केला आणि हा चेंडू देखील त्याने चांगल्या रीतीने आत्मसात केलाय. कमी गतीने टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. अगदी हवेमध्ये हेलकावे खात असताना लोअर फुलटॉस जरूर होता, परंतु एका मोठ्या स्ट्रोक मध्ये बॅटर कन्वर्ट करू शकलेला नाहीये. धाव मिळाली ती केवळ एक. 14 धावा धावफलकावरती आहेत. 97चा करायचा आहे पाठलाग. 97 रनचं टार्गेट आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आतमध्ये बोलवण्यात आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाहेर पाठवलाय. पुढचा बॉल मिस टायमिंग. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल.
टिपला झेल, संपला बॅटरचा खेळ. खेळाडू क्रमांक दुसरा, 1 मोर विकेट डाऊन, बाद. मिस टाइम किया गया, पहला विकेट भी मिस टाइम पर गिरा था, दूसरा विकेट भी मिस टाइम पर, और अमित तांबे जिसका कैच लिया रविराज आहिरे ने, और यहां पर सफलता मिलती हुई मयूर वाघमारे को. दो प्रारंभिक बल्लेबाज अब डगआउट में अपने आप को आराम फरमाते हुए नजर आएंगे. टफ इक्वेशन, 26 बॉल्स एंड 83 रन्स टू विन. कृष्णा सातपुते के बनाए गए 37, 13 रन इजाज के, और फिर बुम बुम माटिया ने बनाए गए वो जो 37 रन थे. इसने यहाँ पर कहानी लिखी है. खराब परिस्थितियों से जूझते हुए पावर प्ले के ओवर के अंदर 2 विकेटें आपकी गिर चुकी है. अमित तांबे आउट हुए हैं और इसके साथ में शिरू लोहार. परिस्थिती तिथे बिकट होत जाते ना, तिला सुधारण्यासाठी आपली मनस्थिती चांगली असणं आवश्यक राहतं. माइंडसेट हा चांगला असणं आवश्यक आहे, कारण राहुल सातो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये नरसिंग पालमपल्ली अजून एक मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. अर्थात इथून आता मात्र कशा रीतीने खेळ केला जातोय या गोष्टी पाहणं गरजेचं राहणार आहे, कारण आपण नेहमी म्हणतो ना की आत्मविश्वासाच्या खंबीर पायावरती यशाची उंतुंग इमारत उभी करता येते. आता मात्र कसा आत्मविश्वास दाखवतात हे दोन्ही बॅटर हे देखील पाहावं लागेल. 26 बॉल 83 ची आवश्यकता अजून या सामन्यामध्ये राहिली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. 14-2. शेवटचा आणि अंतिम पुकार, लास्ट कॉल असेल आचार्य यात्रिक बॉईज आणि एबी बॉईज. लास्ट कॉल. मयूरचा हा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय मिडॉनला. वेगाने येत असताना विजय पावलेला आपण नेहमीच पाहिलंय, कारण गोलंदाजी ज्या वेळेला कोणताही गोलंदाज येतो ना त्याच्या अगदी साथीला एक चांगला गोलंदाज असणं अत्यंत आवश्यक राहतं, कारण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला गायडन्स महत्वाचं असतं. कोणता चेंडू कुठे टाकावा, कोणता बॉल कशा रीतीने हाताळायला हवा, फलंदाजाची स्ट्रेंथ काय आहे, त्याचे कमकुवत दुवे, त्याचे ताकदवान दुवे, याचा पुरेपूर अभ्यास करणं अत्यंत गरजेचं राहतं. पुढचा बॉल मयूर पुन्हा एकदा. यावेळेला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला ड्राय करत असताना, ऑफ ड्राय करत असताना धाव मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. बहुत लाजवाब टाइमिंग थी. देखिए किस तरह से स्ट्रोक को अंजाम दिया गया. कृष्णा सातपुते के सर के ऊपर से बॉल चली गई थी. टाइमिंग उत्कृष्ट था और 2 ओवर के बाद स्कोर है 19. 2 विकेट के नुकसान पर राहुल सातव 8 बॉल 14, नरसिंह पारमपल्ले 1 बॉल 1, मयूर वाघमारे 1 ओवर 8 रन 1 विकेट. यानी कि अब मैच जीतने के लिए अभी भी 78 रन चाहिए 24 गेंदों में, और रिक्वायर्ड रन रेट बहुत ऊपर जा चुका है इस वक्त. संघर्ष तर निश्चित करावा लागेल या मॅच मध्ये, कारण 24 बॉल आणि 78 ची आवश्यकता आहे. या स्पर्धेचा एकंदरीत विचार केला ना तर खऱ्या अर्थानं जिथे चौकार आले ते 132, षटकार आले ते 141. अर्थात या ग्राउंड वरती धावा बनवणारा खेळाडू पाहिजे. 70-70च्या या चेंडूने आपली किमया निश्चितच सादर केली आहे की जिथे षटकार आणि चौकारांची बरसात होते या क्रीडा नगरीमध्ये. दूसरी एक चीज आप गौर करेंगे जयेश, अगर ये 2 टीम में से किसी एक टीम को आज फाइनल जीतना है तो 4 मुकाबले खेलने हैं. स्टेमिना के ऊपर भी उनको ध्यान रखना पड़ेगा, क्योंकि ये लास्ट लीग मैच है. इसके बाद सुपर 6 और फिर हो सकता है सेमीफाइनल आप खेलें या तो फिर डायरेक्ट फाइनल में जाए, मैं नहीं जानता, बट एटलीस्ट 4 मैचेस यू हैव टू प्ले. और इसलिए खिलाड़ियों के स्टेमिना की भी आज परीक्षा होगी ये 2 टीमों के. अंकित कलकी आलाय. पुढचा बॉल वेगाने वाईड यॉर्कर टाकण्यामध्ये पाहना त्याच्याकडे एक मोठं प्रभुत्व त्याने निर्माण केलेलं पाहायला मिळालंय, कारण सातत्य राखलंय या चेंडूवरती. वेगाने टाकतो, फास्ट अँड फ्युरियस पाहायला मिळतो आणि निश्चितच एक चांगल्या रीतीने तो चेंडू हाताळण्यामध्ये यशस्वी राहिलाय. खास उत्तर प्रदेश से जब आपको बुलाया जाता है आपके ऊपर एक परफॉर्मेंस का प्रेशर रहता है. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. हे स्ट्रोक निश्चित चांगल्या रीतीने खेळलेत नरसिंग पालमपल्लेने, परंतु या स्ट्रोक बरोबरच आपल्याला मोठे स्ट्रोकही अटेम्प्ट करणं गरजेचं आहे, कारण आपण नेहमी म्हणतो ना की प्रतिस्पर्ध्यावरती हवी ठरत असताना एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करत असताना षटकार चौकारी तितकेशी येणं गरजेचं आहे, तितक्याच्या सिंगल डबलला प्राधान्य देणं. हा बॉल देखील एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्लासिकल अंदाजामध्ये चेंडू सरळ डावलत असताना फ्लॅट पॅरलल स्ट्रोक, षटकार. सुपर डुपर 6, हम भी 6 लगा सकते हैं. राहुल सातव देखिए किस तरह उस स्ट्रोक को अंजाम दिया. कल्की की गेंद जैसे ही टप्पा खाया ऑन दी अप उसे उठा दिया था एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, और ये नमकीन शॉट. स्कोर 26, 2 विकेट के नुकसान पर. 9 बॉल 20.
राहुल सातव खेळतोय यावेळेला देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट ऑन साइडला लॉफ्टेड डाऊन ड्रॉय करत असताना या खेळाडूने जर का जास्त वेळ खेळपट्टीवरती व्यतीत केला ना तर सामन्याचं चित्र पालटू शकतो इतकी क्षमता त्याच्याकडे आहे. मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल 21 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या 27ला 2 आहे. उत्तरार्धाचा खेळ चालू आहे. प्रेक्षक जे मात्र उशिराने आपल्यासोबत जॉईन झालेत त्यांच्या माहितीसाठी टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना इराक 11 टीमने 96 धावा बनवल्यात. 97चा पाठलाग चालू आहे. क्षेत्ररक्षण खराब. इथे व्हाईट बॉल त्यावरती येणारा हा चौकार. बिल्कुल ये 5 बोनस काम में आएंगे. 97 रन बनाते समय रनों को समेटना होगा. रन कहीं से भी आए रनों का आना जरूरी. बैटर और विकेट कीपर दोनों को चकमा देती हुई गेंद चली गई थी और ये महंगा पड़ेगा. एक एक्स्ट्रा बॉल करनी होगी. 32 for 2. 65 रन और चाहिए मैच जीतने के लिए 20 गेंदों में. यष्टिरक्षकाकडून चुकी झाली. हा बॉल देखील उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टाकावा लागेल का? पंच या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याकडे वळतील यातील मात्र शंका नसेल. कारण आपण पाहिलं ना तर प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती जाणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार इथे पाहायला मिळतोय. कई बार अमूमन हमने देखा है कि गति परिवर्तन करते समय दिशा परिवर्तन हो जाती है. दिशा वही रहनी चाहिए, गति बदल ली जानी चाहिए थी. बहुत कम लोग इसके ऊपर नियंत्रण रख पाते हैं और यहाँ पर एक और गेंद करनी होगी. स्कोर थोड़ा सा मजबूती से आगे बढ़ता हुआ 33 for 2. यावेळेला ऑन साइडला केले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय परंतु क्षेत्ररक्षकाला हुलकावणी. ये दिल मांगे मोर रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. बहुत ही सजीले अंदाज में ये चौका लगाया गया. जीवित म्हात्रे के पास कोई मौका नहीं था उसे रोकने का. अब जो है प्रहार शुरू हो चुका है राहुल सातव और नरसिंह पालमपल्ली दोनों द्वारा. राहुल सातव 10 बॉल 21, नरसिंह पालमपल्ली 4 बॉल 6 पर खेलते हुए 37 पर 2. जीतने के लिए रन चाहिए 60. यावेळेला कमी गतीने टाकला. व्हेरिएशन आणि व्हरायटीचे याही चेंडूमध्ये पाहायला मिळाले. अर्थात हा चेंडू आला तो निर्धाव स्वरूपाचा 10 बॉल 21 वरती खेळतोय राहुल सातव. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 7 ची आवश्यकता आहे. सध्याच्या घडीला धाव फलकावरती धावा आहेत ते अर्थात 37. कल रात के आखिरी मैच में भी मेरे को लग रहा है इसी प्रकार का एक इक्वेशन था. LK स्टार राजशक्ति रिबड़ा लक्ष्मी डेयरी के सामने जब वो खेल रहे थे श्री चरोली पुणे के सामने. सब्सक्राइबर मीटर धीरे धीरे ऊपर जा रहा है. 576,629. दर्शकों के हम बहुत बहुत आभारी हैं. जो दर्शक फिजिकली मैदान में उपस्थित है सभी को हार्दिक शुभकामनाएं. 3 ओवर 37 रन 2 विकेट 18 गेंदों में 60 रन चाहिए. राहुल सातव को कितनी स्ट्राइक मिलती है इसके ऊपर भी फाइनल स्कोर डिपेंड करेगा. अंकित कल की 2 ओवर 29 रन 1 विकेट. वाइड के रन्स बहुत आए हैं दोनों पारियों में. 18 बॉल में 60 रन चाहिए. इसका मतलब यह है जयेश के 42 का फर्क है. कम से कम 7 6 और जो 18 गेंदे मतलब हर दूसरी बॉल पर एक बड़ा स्ट्रोक आना जरूरी है. राहुल सातव के लिए भी यहां पर चुनौती का दौर शुरू होगा. नया ओवर लेकर आ रहे मयूर वाघमारे. उनका असली नाम है मनीष वाघमारे लेकिन उनको मयूर के नाम से ज़्यादा विख्यात है. करण अंबाला जैसे उनका असली नाम अभिषेक है लेकिन करण के नाम से ज़्यादा मशहूर है. ऐसे कई बार आपके ओरिजिनल नाम लोग याद नहीं रख पाते. मयूर वाघमारे. पुढचा बॉल लोअर फुलटोस अगदी पिक केलं होतं या बॉलला आणि डाऊन द ग्राउंड खेळला ज्यावरती केवळ 1 धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. हिंमत दाखवायला लागेल दोन्ही बॅटर्सला इतकंच म्हणता येऊ शकतं. कारण जिथे ज्याच्यात हिंमत ना त्यालाच किंमत आपण अनेक वेळेला म्हणतो. आणि कारण या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आहात. 17 बॉल 59 ची आवश्यकता अजून या सामन्यामध्ये बाकी आहे. 38 for 2. लोअर फुलटोस ऑन साइडला पाठवलाय. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार. फुल टॉस बॉल बेस बॉल हिट थी मयूर वाघमारे की. कमजोर गेंद और उसके ऊपर टूट पड़ा नरसिंह पालमपल्ली. जिस तरह से मचा दी उन्होंने खलबल्ली क्योंकि मैं हूं नरसिंह पालमपल्ली. मेरे बल्लेबाजी की चर्चा है. पुणे हो तिरुचिरापल्ली हो या फिर हैदराबाद का नाम पल्ली, मेरा नाम है नरसिंह पालमपल्ली. और जिस तरह बैटिंग उन्होंने की है 44 for 2.
और तीसरे अंपायर की मदद ली गई यहां पर बीमर के लिए। तिसरे पंच शशीजी साटम सर ज्याची शहानिशा करत असताना एक साशंकता निर्माण झाली आहे नरसिंग पालमपल्लीच्या मनामध्ये की चेंडूचा हाईट फॅक्टर किती आहे हा पाहिला जातोय। एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना प्रत्येक गोष्टीचं आवर्जून बारकाईने निरीक्षण करणं हे तितकंसं गरजेचं आहे। रणशिंग फुंकले गेले तिथून असंच म्हणता येऊ शकतं, कारण एक मोठा स्ट्रोक आलाय। नरसिंग पालमपल्ली तो जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये त्याने व्यथित केला, कुठे ना कुठेतरी झगडत होता आणि तदनंतर त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार पाहायला मिळाला। फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी, षटकार आलाय जरूर। इथे मोठा फटका पाहायला मिळाला। 44 धावा धावफलकावरती आहेत, 2 खेळाडू बाद झालेत। उर्वरित 16 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे आणि जिथे या 97चा पाठलाग करत असताना अजूनही आवश्यकता आहे ती या मॅच मध्ये 53 धावसंख्येची। 16 बॉल 53 मॅच बनू शकते। नरसिंग पालमपल्ले हा तोच खेळाडू आहे ज्याने अनेक वेळेला मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आणि महत्वाच्या क्षणाला आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय। लोअर फुल टॉस ऑन साइडला वन्स अगेन अनदर बिग हिट। आपला फटका 440चा झटका हे सांगण्याचा प्रयत्न केलाय नरसिंग पालमपल्लेने। व्हाट अ शॉट, हॉट शॉट। 2 बेसबॉल हिट ने यहां पर परेशान कर दिया है पूरे इराकी 11। मुमरा के ऊपर स्कोर हो गया 50। बल्लेबाजी कर रहा है झकास। अब 15 गेंदों में 47। यहां पर और 5 6 चाहिए 15 गेंदों में। हर तीसरी बॉल पर भी 6 आता है तो काम हो जाएगा श्रीतेज चरोली पुणे का। सबसे बड़ी बात है मैं ये कर सकता हूं। मैनिफेस्टेशन हैज अ बिग पावर और वो मैनिफेस्टेशन कहीं पर नरसिंग पालमपल्ली दिखाते हुए। 7 बॉल 18, राहुल सातव 11 बॉल 22। मयूर वाघमारे के लिए ओवर घटनाओं भरा रहा है। पहली बॉल पर 1 रन, दूसरे पर 6, तीसरे पर 6। मैच गर्म हो चुका है। करंट रन रेट 14.29। मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे। नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण दोन्ही संघांचं लक्ष वेधूयात पुन्हा एकदा। मयूर वाघमारे पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर। यावेळेला प्रेशर क्रिएट झालंय गोलंदाजावरती। इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे। आचार्य यात्रे बॉयज विपक्ष AB बॉयज इंटर हाफ मधून दोन्ही टीमचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय। शेवटचा आणि अंतिम पुकार आपल्यासाठी। टॉस केला जाईल। मैदानाच्या आतमध्ये नरसिंग पालमपल्ली ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय हा बॉल आपण रिप्ले मध्ये पाहतोय उजव्या सीच्या खूपच बाहेर राहिला होता। मयूर वाघमारे पुढचा बॉल, यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न। यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय, पुनरागमन चांगलं झालंय असंच म्हणता येईल। कमी गतीने टाकला, उजव्या सीच्या शफल झाले होते बाहेरच्या दिशेने खेळण्यासाठी आणि अगदी त्याच वेळेला चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला। आजकल जो बल्लेबाज घुसकर खेलने का प्रयास करते हैं उसका एक दृश्य वहां पर दिखाई दिया। मयूर वाघमारे की इंटेलिजेंट बॉलिंग और डॉट बॉल। निर्धाव चेंडूने पुनरागमन चांगलं झालंय मयूर वाघमारेचं देखील। पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल। यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळलाय, स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड, आउट ऑफ द पार्क, षटकार। क्या जबरदस्त बैटिंग कर रहे हैं यहाँ पर नरसिंग पालमपल्ली। मुझे रिजल्ट की चिंता नहीं है, मैं केवल बैटिंग करने जा रहा हूं। कली 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 राह चली जियो रे पालमपल्ली। पालमपल्ली यहाँ पर बहुत खतरनाक और खूंखार मिजाज में बैटिंग करते हुए 57 पर 2, 40 रन चाहिए मैच जीतने के लिए। अभी भी 13 गेंदे बाकी है, 27 का फर्क है। 13 बॉल 40 ची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये राहिली आहे। नरसिंग पालमपल्लीची बॅट बोलतीये। हा बॉल उजव्या सीच्या बाहेर फ्रंट फूट पुढे आणलं, ज्युसी हा बॉल बनवला, ड्रॉई केला होता। क्षेत्ररक्षण चांगलं झालंय परंतु फेकी थोडीशी खराब झाली। नरसिंग पालमपल्ली ने एक मात्र निश्चितच सांगून दिलं प्रेक्षक वर्गाला, जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता। या मॅच मध्ये उर्वरित राहिले ते 12 चेंडू विजयासाठी आवश्यकता आहे ती 39 धावसंख्येची मॅच बनवली आहे हेच म्हणता येऊ शकतं नरसिंग पालमपल्लीच्या या 3 षटकारानं। सबसे बड़ी बात दोनों ने पार्टनरशिप अच्छी की है। दोनों प्रारंभिक बल्लेबाज आउट होने के बाद राहुल सातव ने पहले मोर्चा खोला था, लेकिन अब मैच का कंट्रोल पालमपल्ली ने अपने पास ले लिया हुआ है। अभी भी 12 गेंदें बची है, 39 रन चाहिए। बॉल और रन के बीच में फर्क 27 का है। 4 6 यहां पर चाहिए, हर तीसरी बॉल पर 6 मारना ही होगा। और उन्हें रोकने के लिए बॉलिंग ऑप्शंस क्या है देखिए। अभी तक विजय पावले को हमने देखा नहीं है गेंदबाजी करते हुए।
और यहाँ पर पंकज सिंह को बुलाया गया है। पिछले साल के बेस्ट बॉलर रहे थे पंकज सिंह इस प्रतियोगिता में। बीती रात भी उन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी और 4 ओवर 58 रन 2 विकेट। इराकी 11 जैसी मजबूत टीम के सामने 14.5 का रन रेट रखा है श्रीतेज चरोली पुणे ने। राहुल सातव 11 बॉल 22 और उनको टेक ओव्हर करते हुए नरसिंग पालमपल्ली 10 बॉल 25। पंकज गोलंदाजी मार्क वरती इंट्रोड्यूस करण्यात आलेला नवीन गोलंदाज म्हणता येऊ शकतो, कारण पहिले 2 गोलंदाज हे जिथे मात्र आपण अंकित कल्की आणि मयूर वाघमारेला पाहिलं होतं, 2-2 षटक दोघांनाही आता आलं. अंकित कल्कीचा एकंदरीत विचार केला तर पहिल्या षटकामध्ये त्याने 11 धावा दिल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 18. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यावरती 1 धाव वेगाने कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते दुहेरीसाठी पलटले आहेत, परंतु राहुल सातवने इथे नकार दिलाय. एकेरी दुहेरीनेही आपण सांगड घालणं आवश्यक आहे, कारण मोठ्या स्ट्रोकला प्राधान्य देणं गरजेचं आहे, परंतु एकेरी दुहेरी धावाही तितक्याशा घ्यायला हव्यात. 97 तक पहुंचने के लिए हर प्रकार का रन इंपॉर्टेंट है, लेकिन अब बड़ा स्ट्रोक आना लाजमी है. पंकज सिंह की पहली गेंद ने वो आजादी नहीं दी है. 11ला 38 हव्यात. 11 चेंडू आणि 38 ची आवश्यकता असताना हा चेंडू आला निर्धाव स्वरूपाचा वाईड यॉर्कर. सातत्यपूर्ण आपण एकंदरीत पाहिलं ना तर या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना सळो की पळो करून सोडणारा एक मात्र चेंडू जो मात्र कारगर राहिला आहे वाईड यॉर्कर. स्पेशली पंकज सिंगचा हा चेंडू आपण पाहिला, वेगाने टाकला होता आणि एक अँगल बनवत असताना जणू काही त्याला वरद हस्त आहे देवाचा की त्याचे नॅचरल आउटस्विंग हे चेंडू होत असताना पाहायला मिळतात. शरीरावरती चेंडू ब्रश होतं, एक धाव इथे अर्जित करण्यात येते लेग बाईटच्या स्वरूपामधून. धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. वाईड यॉर्कर नंतर चेंडू आलेला हा मात्र शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. इथे धावा थांबल्यात असंच म्हणता येईल. 9 बॉल आणि आता मात्र 37ची आवश्यकता आहे हरेश सर या मॅच मध्ये. इस ओवर की पहली 3 गेंद में कोई भी 6 नहीं लगा है. इसका मतलब यह है कि आखिरी 3 गेंदों में चौका या छक्का यही मारना पड़ेगा अगर मैच को जिंदा रखना है. नरसिंह पालमपल्ली 11 बॉल 26 नाबाद, सामना करेंगे पंकज सिंह का. हा चेंडू मनगडाच्या साह्याने खेळला, जस्ट फ्लिक टॉप द रिस्ट ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. क्या बात है. आज मैं जब यहां पर आ रहा था मेरे बाजू से एक ट्रक गुजरा, ट्रक के पीछे लिखा था मेरी भरकर चली तो तेरी क्यों जली. और बल्लेबाजी कर रहा है नरसिंह पालमपल्ली और जिस तरह से वो ऑलमोस्ट नो लुक शॉट कल जो प्रदीप पाटिल ने खेला था उसी की एक छोटी सी झलक वहां पर. बट नरसिंह पालमपल्ली अच्छी तरह जानते हैं कि मैं रास्ते की परवाह करूंगा तो मंजिल बुरा मान जाएगी. अब यहां पर 8 गेंदे 31 रन, ये 2 बॉल में 6 आना जरूरी है. पुढचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन बॉल. खेळाडू क्रमांक बाद होईल, संघाला दिला तिसरा धक्का. नरसिंह पालमपल्ली होतोय इथे 13 बॉल 32 धावांची विस्फोटक आणि विध्वंसक खेळी करून. बहुत जबरदस्त बैटिंग की. देखिए मैदान में दर्शक कम है लेकिन तालियां बजाना मना नहीं, आप बजा सकते हैं. द वे ही प्लेड टुडे इन अंडर प्रेशर. हिंदुस्तान की सबसे मजबूत टीम में की एक टीम के सामने नरसिंह पालमपल्ली का प्रदर्शन याद रखा जाएगा. और वापस लौटते हुए पालमपल्ली, लेकिन मैदान में जरूर उन्होंने मचा दी थी खलबल्ली. अब नए बैटर के रूप में नवीन बॅटर ओमकार पोकळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. मॅचला पुन्हा एकदा कलाटणी, सामन्यामध्ये ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. कारण नरसिंह पालमपल्लीचा बाद होणं हे कितपत पथ्यावरती पडत आहे ना हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहणार आहे. इराक 11 डिंगडॉंग या टीमला मिळालेली ही एक मोठी सफलता म्हणता येईल. मॅच मध्ये त्याने सामना जिवंत ठेवला होता. 3 ते 4 षटकार त्याच्या बॅटमधून उत्तुंग पाहायला मिळाले. सामना अजूनही इथून म्हणू शकतो शेवटचे 7 बॉल आणि विजयासाठी 31ची आवश्यकता आहे या मॅचच्या दरम्यान. ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हे विजय ठरतं. अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमीच इतिहास घडवतो. घडवावा लागेल इतिहास. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळलेत. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. केवळ 1 धाव इथे प्राप्त होत असताना एक सिंगल अवेलेबल होती आणि ती कंप्लीट करण्यात आली आहे. उर्वरित 6 बॉल आता मात्र शेष राहिले ते 30 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे. 6 चेंडू 30 धाव संख्येची आवश्यकता आपण पाहतोय राष्ट्रवादी चषक 2023. एक और मिथक इस प्रतियोगिता में हमने देखा.
71 से ज़्यादा रन चेज नहीं हो पाए हैं, ये एक सच है। तो आचार्य अत्रे बॉयज़ और AB बॉयज़ आपके लिए लास्ट कॉल है। प्लीज़ हमारे चंद्रकांत शेट्टी जी से आप संपर्क कीजिए, क्योंकि इंटर घाटकोपर का फाइनल तुरंत इसके बाद होगा। देखिए आज 7 मैच है इंटर घाटकोपर की फाइनल के बाद, 3 सुपर 6 के मुकाबले सेमीफाइनल और फाइनल ये बाकी है। इसलिए मैं इंटर घाटकोपर की दोनों टीमों से प्रार्थना करूंगा कि टॉस के लिए शीघ्र स्टेज पर संपर्क करें चंद्रकांत भाऊ का। धन्यवाद। सब्सक्राइबर मीटर को बिल्कुल जारी रखिए दोस्तों। अपने मोबाइल में जाइए, यूट्यूब के आइकॉन पर क्लिक कीजिए, 70 स्पोर्ट्स टाइप कीजिए, उस पर जो वीडियोस है उसको लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए, रील्स देखिए। 70 के इंस्टाग्राम पेज को भी फॉलो करें, 70 के यूट्यूब चैनल को भी सब्सक्राइब करें। ओमकार ऑन स्ट्राइक. फुललेनचा बॉल इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुशीलला आपण हे शेवटचं षटक हाताळत असताना पाहतोय. ऑन ड्राईव्ह जरूर केला होता, परंतु कोणतीही धाव या चेंडूवरती प्राप्त होत असताना पाहायला मिळालेली नाही आहे. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शेष आहे, जिथे 30 ची आवश्यकता. 5 चेंडू 30 धावा, मोठे स्ट्रोक आवश्यक आहेत. 5 बॉलवरती 5 षटकार आवश्यक राहणार आहेत हा सामना जिंकण्यासाठी. अर्थात श्रीतेज 11 चरोली पुणे या टीमला. सुशील चांगल्या दर्जाची गोलंदाजी. पहिला बॉल तर त्याने चांगला वेगाने टाकलाय. पुढचा बॉल यावेळेला मिस टायमिंग राहिलाय. उचळी घेणार आहे बॉलला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक असेल, दूर धाव मिळेल ती केवळ एकेरी दुहेरी धावाने काही बिघडणार नाहीये, कारण संघ सध्याच्या घडीला पराभूतीच्या गर्द छायामध्ये अडकत असताना पाहायला मिळतोय. येणारे 4 चेंडू आणि 29 ची आवश्यकता आहे. 68 धावा धावफलकावरती. 3 खेळाडू बाद झालेत. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिली मॅच जी कालच्या रजनीमधील राहून गेली होती तो सामना आपण खेळवतोय. एका बाजूला श्री तेज 11 चरोली पुणे, विपक्ष इराग 11 डिंगडॉंग. 68 ला 3. सुशील हाफ ट्रॅकर कमी गतीने टाकला. यावेळेला आपण पाहतोय की जिथे यष्टिरक्षकाचा वेध चेंडूने घेतला, निर्धाव बॉल इथे येत असताना 3 बॉल आणि 29 ची आवश्यकता. कुठे काय चुकीच्या गोष्टी घडल्या ना, या गोष्टीकडे निश्चित पाहावं लागेल, कारण 2 बॅटर असे राहिले होते की जिथे कृष्णा सातपुते यांच्या बॅटमधून आपण डावांचा ओघ वाहत असताना पाहायला मिळाला. 12 बॉल त्यांनी केले, ज्यांच्या बॅटमधून 37 धावांची खेळी आली. पंकज जाधव आला, त्याच्या बॅटमधून 37 धावा आल्या. फुललेनचा बॉल होता, यावेळेला ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. डीप मध्ये विजय पावले आहे. विजय पावले नामक अस्त्र हे बाहेर काढलेलं नाही आहे इराग 11 डिंगडॉंग पुणे या टीमने. कारण असं आहे की मॅच वरती एक मोठी पकड मजबूत करण्यात आली होती. 2 बॉल 28 ची आवश्यकता. सामना आता मात्र केवळ औपचारिकता शेष आहे. एका मोठ्या विजयाची वाटचाल करत असताना आपण इराग 11 डिंगडॉंग या टीमला पाहतोय. गेले अनेक वर्षे या संघाचा दबदबा याचसाठी राहिला आहे. मैदानाच्या आतमध्ये फुल अँड स्ट्रेट स्टंप टू स्टंप चेंडू इथे फर्निचर केलं, डिस्ट्रॉय. खेळाडू होईल तो 4था बाद. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये व्यासपीठावरती करण्यात येईल पुढच्या मॅचचा टॉस. आचार्य अत्रे बॉयज विपक्ष AB बॉयज. सुशीलला देखील इथे एक मोठी सफलता म्हणता येऊ शकते, कारण महत्वपूर्ण क्षणाला त्याने इथे विकेट प्राप्त केली आहे. शरद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. शरद पारधेल आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेलं पाहतोय. 1 चेंडू आणि 28 ची आवश्यकता. पंधरा चेंडू 24 धावा राहुल सातवच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु नरसिंग पालमपल्लेने एक इम्प्रेसिव्ह इनिंग खेळली. त्या व्यतिरिक्त कोणताही मोठा बॅटर जास्त वेळ आणि जास्त धावा बनवू शकलेला नाही. आणि जिथे हा सामना इथे जिंकलाय 28 धावेने हा सामना इराग 11 डिंगडॉंग या टीमने एका मोठ्या फरकाने हा सामना इथे जिंकला. अभिनंदन, अभिनंदन आणि अभिनंदन.